श्री स्वामी समर्थ. नरक चतुर्दशीची कथा. अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी म्हणतात. या सणाशी निगडीत एक कथा आहे. पुराणानुसार ही कथा आहे नरकासुराची. नरकासुर हा एक दुष्ट आणि भयंकर असुर होता. ज्यावेळी विष्णूंनी पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी वराह अवतार घेतला त्यावेळी याचा जन्म पृथ्वीच्या गर्भातून झाला होता. याचा जन्म झाल्यावर राजा जनकने नरकासुराचा सांभाळ केला. पृथ्वीच्या गर्भातून त्याचा जन्म झाल्यामुळे पृथ्वी आपल्याबरोबर त्याला विष्णू लोकात घेऊन गेली. विष्णूंनी त्याला प्राग्य ज्योतिषपूर राज्याचा कारभार सांभाळायला सांगितला. श्री विष्णूंनी त्याला एक दुभेद रथ दिला होता. नरकासुर हा मथुरा नरेश कौशल्याचा मित्र होता. नरकासुराचे लग्न विदर्भेच्या राजकन्या मायाशी झाले होते. नरकासुराने आपले राज्य काही काळ व्यवस्थित चालवले, पण त्याची मैत्री बाणासुराशी होती. त्यामुळे त्याच्या संगतीत राहून तो लोकांवर अत्याचार करायचा. सर्वत्र त्याने आपल्या अत्याचाराने उच्छाद मांडला होता. त्याच्या जाचाला वैतागून एकदा ऋषी वशिष्ठ यांनी त्याला तुझा मृत्यू श्री विष्णूंच्या हस्ते होणार असा शाप दिला होता. त्या शापापासून वाचण्यासाठी त्याने ब्रह्मदेवांची कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले. त्याने ब्रह्मदेवांकडून मला कोणताही देव मारू शकणार नाही असा वर मागितला. वर मिळाल्यामुळे त्याने स्वतःला अजय समजून अनेक राजांना बंदिस्त करून त्यांच्या बायका मुलींवर अत्याचार केले. त्याने तब्बल 16,100 बायकांना आपल्या तुरुंगात डांबून ठेवले. त्याच्या अत्याचाराला सगळेच कंटाळले होते. देवलोकातून परत येत असताना नरकासुराचा देवी अदितीच्या सुंदर चमकणाऱ्या कर्णफुलांवर मोहित झाला. ते त्याने हिसकावून घेतले. देवी अदिती रडत रडत सत्यभामेजवळ गेली. सत्यभामा ही भगवान श्रीकृष्णांच्या 8 राण्यांपैकी एक होती. सत्यभामेने अदितीला कृष्णाकडे नेले. कृष्ण सत्यभामेला म्हणाला, चल आमच्या बरोबर रणांगणात, तू माझ्यासोबत राहावे. तुझी ही इच्छा नेहमीच असते. चल तर मग. कृष्ण आणि सत्यभामा गरुडावर स्वार होऊन नरकासुराची राजधानी प्राग्य ज्योतिषपूर कडे निघाले. कृष्णाला पाहून नरकासुराने आपल्या सेनापती मुलाला युद्धासाठी पाठवले. कृष्णाच्या एकाच वाराने मुरासहित सर्व सैनिक मारले गेले. क्रोधित होऊन नरकासुराने राजवाडा सोडला आणि कृष्णाच्या छातीवर त्रिशूलाने प्रहार केला. श्रीकृष्ण रणांगणावर बेशुद्ध पडले. श्रीकृष्णाची अवस्था पाहून अस्वस्थ झालेल्या सत्यभामेने नरकासुरावर बाणाने हल्ला केला आणि नरकासुराचा वध झाला. तेव्हा सत्यभामा कृष्णाकडे वळली. तिने श्रीकृष्णाला उठवण्याचा प्रयत्न केल्यानंतर श्रीकृष्ण हसत उभे राहिले. ही त्यांचीच लीला होती. सत्यभामा साक्षात पृथ्वीचा अवतार होती आणि नरकासुराला मातेनेच मारावे असे वरदान होते, म्हणून त्याचा वध झाला. या युद्धानंतर 16,100 सुंदरी नरकासुराच्या बंदिवासातून मुक्त झाल्या. आदिती देवीला कर्णफुले प्राप्त झाली. ज्या दिवशी मायालोकाचा राजा नरकासुराचा वध झाला त्या दिवशी छोटी दिवाळी साजरी केली जाते. नरकासुराच्या कैदेतून मुक्त झालेल्या मुलींनी श्रीकृष्णाला वेढा घातला आणि विचारले, तुम्ही आम्हाला स्वीकारा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी तुम्हा सर्वांना पती म्हणून माझे नाव देईन आणि आयुष्यभर तुम्हा सर्वांचे पालन पोषण करेन. भगवान श्रीकृष्णाने त्या सर्व मुलींशी विवाह केला. नरकासुराशी युद्ध करताना नरकासुराच्या रक्ताचे काही थेंब श्रीकृष्णांवर पडले होते. ते स्वच्छ करण्यासाठी श्रीकृष्णाने तेल लावून स्नान केले होते. म्हणून तेव्हापासून या दिवशी तेल लावून अभ्यंग स्नान करण्याची प्रथा पडली गेली. नरकासुराचा अंत झाल्यावर त्याच्या आईने म्हणजे पृथ्वी देवीने सर्वांना सांगितले की कोणीही त्याच्यासाठी शोक करू नये. या उलट
हा दिवस आनंदाचा सण म्हणून साजरा करावा. त्यावेळेपासून नरक चतुर्दशीचा सण साजरा करण्यात येतो. या दिवशी तेल लावून अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे. या दिवशी लवकर उठून अभ्यंग स्नान केल्याने सर्व संकट दूर होतात असं म्हटलं गेलं आहे. दक्षिण भारतातही या दिवशी वामन पूजा केली जाते. असे म्हटले जाते की या दिवशी राजा बळी महाबळी याला भगवान विष्णूने दरवर्षी वामन अवतारात भेट देण्याचा आशीर्वाद दिला होता. यासाठी वामन पूजा केली जाते. असे म्हटले जाते की या दिवशी बळीराजा देवाला म्हणाले, हे देवा, कार्तिक कृष्ण त्रयोदशी ते अमावस्या या कालावधीत तू माझी संपूर्ण पृथ्वी मोजली आहेस, म्हणून माझ्या राज्यात चतुर्दशीच्या दिवशी यमराजासाठी दिवा दान करणाऱ्यावर यमाचा छळ होऊ नये आणि उत्सव साजरा करणाऱ्या व्यक्तीला यमाकडून त्रास होऊ नये. दिवाळीच्या या 3 दिवसात माता लक्ष्मीजी कधीही घराबाहेर पडत नाहीत असा आशीर्वाद द्यावा. ही प्रार्थना ऐकून भगवान वामन म्हणाले, राजन, असेच होईल, तथास्तु. भगवान वामनाने राजा बळीला दिलेल्या या वरदानानंतर नरक चतुर्दशीच्या दिवशी यमराजाची व्रत पूजा आणि दीपदान करण्याची प्रथा सुरू झाली. तिसरी कथा अशी आहे की एक रतिदेव नावाचा धार्मिक राजा होता. त्याने अजाणतेपणे कोणतेही पाप केले नव्हते. तरीही जेव्हा मृत्यूची वेळ आली तेव्हा यमदूत त्याला नरकात घेऊन गेले. राजा म्हणाले की कृपया माझ्यावर दया करा आणि मला सांगा की माझ्या हातून असा कोणता गुन्हा घडला की ज्यामुळे मला नरकात यावे लागले. हे ऐकून यमदूत म्हणाले, हे राजा, एकदा एक ब्राह्मण तुझ्या दारी आला होता, पण त्याला तुझ्या दारी काहीही मिळालं नाही. तो तुझ्या दारातून उपाशी पोटी परतला. त्या पापकर्माचे हे फळ आहे. हे ऐकून राजाने यमदूताकडे 1 वर्षाचा कालावधी मागितला. मग यमदूताने राजाला 1 वर्षाची मुदत दिली. राजाने सर्व ऋषी मुनींकडे जाऊन आपली संपूर्ण कथा सांगितली आणि या पापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला. तेव्हा ऋषींनी त्याला कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीचे व्रत करण्यास सांगितले आणि ब्राह्मणांना अन्नदान करून त्याच्यावरील अपराधांची क्षमा मागावी असे सुचविले. ऋषींनी सांगितल्याप्रमाणे राजाने तसे केले. अशा रीतीने राजा त्याच्या पापांपासून मुक्त झाला आणि त्याला विष्णूच्या जगात स्थान मिळाले. त्या दिवसापासून पाप आणि नरकापासून मुक्तीसाठी पृथ्वी तलावर कार्तिक चतुर्दशीच्या दिवशी हे व्रत करण्याचे प्रचलित आहे. नरक चतुर्दशीच्या दिवसालाच दिवाळीचं पहिलं पाणी असे म्हणतात. नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान करावे. अभ्यंग स्नान करण्यामागे शास्त्रीय कारण आहे. संपूर्ण शरीरास तेल आणि उटण्याने मालिश करून आपल्यातील नरकरूपी वासनांचा त्याग करायचा. तेव्हाच आपल्या आत्म्यावरील अहंकाराचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संदेश आहे. नरक चतुर्दशीलाच छोटी दिवाळी म्हणूनही ओळखले जाते. या नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करावे तर सूर्योदयापूर्वी अंघोळ, अभ्यंग स्नान करावे, यमदीपदान करावे. कारण यमाची पूजा केल्याने अकाल मृत्यूची भीती नाहीशी होते. संपूर्ण शरीराला तेलाने मालिश करून मगच अंघोळ करावे. चतुर्दशीच्या तेलात लक्ष्मीचा वास असतो, त्यामुळे देवीचा आशीर्वाद मिळतो असे म्हटले जाते. या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी घराच्या वेगवेगळ्या भागात 13 दिवे लावले जातात. दिवाळी दिवशी काय करू नये? या दिवशी मृत्यूची देवता म्हणजे यमाची पूजा केली जाते. त्यामुळे कोणत्याही जीवाला इजा करू नये. या दिवशी घरात दक्षिणेकडील भाग अस्वच्छ ठेवू नये. या दिवशी तेल दान करणे देखील अशुभ मानले जाते, कारण त्यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होते असे म्हटले जाते.
या दिवशी मांसाहार करणे टाळावे. तसेच या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये, कारण देवी लक्ष्मी दुखावते आणि घरात गरिबीला आमंत्रण देते. असे मानले जाते की नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करण्याची रीत आहे. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून जे लोक स्नान करत नाहीत, वर्षभर त्यांच्या मागे दारिद्र्य आणि संकट पाठ सोडत नाही. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तसेच माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.